श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल घडणार आहेत? मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होऊन स्थैर्य मिळेल का? नातेसंबंध अधिक घट्ट होतील का की काही गैरसमज निर्माण होतील? कन्या राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा ठरणार आहे की थोडा सावध राहण्याचा? चला जाणून घेऊया कसा असेल पंधरवडा. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मे महिन्याचा हा पहिला पंधरवडा तुमच्या आयुष्यात शांतपणे पण ठोस बदल घडवून आणणारा ठरणार आहे. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी परिस्थिती तुम्हाला नवीन शिकवण देईल. तुमची सूक्ष्म विचार करण्याची क्षमता आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याची सवय या काळात तुमच्यासाठी मोठी ताकद ठरणार आहे. हा काळ तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहायला लावणारा आहे. तुमच्या निर्णयांमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि भविष्यासाठी योग्य दिशा निवडण्याची संधी मिळेल. काही संधी अशा येतील ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील पण त्यातून मोठे यश मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला सजग राहा, कारण हा पंधरवडा तुमच्या प्रगतीचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. कन्या राशीच्या लोकांसाठी हा पंधरवडा मिश्रपण संधींनी भरलेला असेल. तुमचा परिश्रम, चिकाटी आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळवून देईल. काही वेळा परिस्थिती थोडी आव्हानात्मक वाटेल, पण तुमच्या शांत स्वभावामुळे आणि योग्य नियोजनामुळे तुम्ही प्रत्येक अडथळा पार करू शकाल. हा काळ तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा आणि जीवनात नवे ध्येय ठरवायला प्रेरणा देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या पंधरवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी अधिक उठून दिसेल. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तर काहींना पदोन्नतीची संधीही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन भागीदारी यामुळे नफा वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, अन्यथा छोट्या चुका मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा काळ सुधारणा घडवून आणणारा आहे. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, तसेच काही जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे निर्णय घेऊ नका. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. काही वेळा छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण शांतपणे संवाद साधल्यास ते सहज दूर होतील. विवाहित व्यक्तींना कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. हा काळ नात्यांमध्ये गोडवा आणि समजूतदारपणा वाढवणारा ठरेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा पंधरवडा समाधानकारक आणि आनंददायी असेल. घरात सकारात्मक वातावरण राहील आणि सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल. काही शुभकार्य किंवा उत्सव साजरा करण्याची संधी मिळू शकते. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मात्र लहान-सहान गोष्टींवरून वाद टाळा आणि संयमाने वागा, त्यामुळे घरातील शांतता कायम राहील. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि मेहनतीचे चांगले परिणाम दिसून येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. योग्य तयारी केल्यास यश मिळू शकते. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल आणि तुमची बौद्धिक क्षमता अधिक विकसित होईल. सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ सामान्यतः चांगला राहील, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घ्या. आहार संतुलित ठेवा आणि नियमित व्यायाम करा. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाचा आधार घेतल्यास तुम्हाला अधिक ऊर्जा आणि सकारात्मकता मिळेल. प्रवास. या पंधरवड्यात काही प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. प्रवासातून नवीन संधी आणि अनुभव मिळण्याची शक्यता आहे. काही प्रवास लाभदायक ठरतील तर काही थोडे थकवणारे असू शकतात. त्यामुळे नियोजन करूनच प्रवास करा. उपाय. बुध ग्रहासाठी ओय बुधाय नमः मंत्राचा जप करा. बुधवारच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. देवपूजेत लक्ष केंद्रित करा आणि मन शांत ठेवा. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा स्थैर्य, प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा ठरणार आहे. तुमच्या मेहनतीला आणि नियोजनबद्ध काम करण्याच्या सवयीला या काळात योग्य फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायात हळूहळू पण ठोस प्रगती दिसून येईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवे मार्ग खुलतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने जाईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य नियोजन करणे आवश्यक राहील.
नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संयम ठेवल्यास प्रेम आणि कौटुंबिक जीवन अधिक सुखकर होईल. काही छोट्या अडचणी येतील, पण तुमच्या शांत आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांमुळे त्या सहज दूर होतील. हा पंधरवडा तुम्हाला स्वतःला अधिक सक्षम बनवणारा, योग्य दिशा देणारा आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. संयम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या काळाचा पूर्णपणे फायदा घेऊ शकता. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा प्रगती, मेहनत आणि संयम यांचा सुंदर संगम ठरणार आहे. योग्य नियोजन आणि शांत स्वभावामुळे तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकाल. करिअरमध्ये यश, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. काही ठिकाणी संयम ठेवणे आवश्यक असले तरी एकंदरीत हा काळ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. धन्यवाद.